नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एका कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेले आहे आणि त्याच्या अवतीभोवती ढगाची दाटीसुद्धा वाढलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या 20 मेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होणार मित्रांनो. आणि सध्या स्थितीला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये तापमानामध्ये मोठा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की उत्तरेकडचे उष्ण दमट वारे जे आपल्या महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेले, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये 40 ते 45 पेक्षा जास्त तापमान झालेलं आहे. चला मित्रांनो, नकाशाप्रमाणे बघूया. तर पुढील 4-5 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये तापमान जास्त असणार मित्रांनो. धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर या पट्ट्यामध्ये आपल्याला 40पेक्षा जास्त तापमान असणार आणि विदर्भाकडले या पट्ट्यामध्ये 45पेक्षा जास्त आपल्याला तापमान आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. आणि पाऊस पाहिला तर पावसाची शक्यतासुद्धा 20 तारखेपासून वाढत आहे मित्रांनो. तर लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यामध्ये आपल्याला कर्नाटक आणि तेलंगणाच्या लगतवर्ती पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा वाढणार. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलके मध्यम पावसाची शक्यता असणार मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये उष्ण आणि कोरडा वारे असणार आणि पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या करता इतकंच. रोजच्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.